नमस्कार सर्वांना. कसे आहात? ठीक असाल अशी मी अपेक्षा करते. तर हा आहे शनिवारचा ब्लॉग म्हणजे व्हिडिओ मी थोडं शूट केलेलं होतं. तेच मी टाकते. शनिवारचं आहे. मला काही व्हिडिओ टाकायला टाईम भेटत नाही आणि शूट करायला पण वेळ भेटत नाही. तर बघा आज टाकते मी. हे नाचणीचं भाकरी बनवायचे आहेत मला. तर मी त्या अगोदर 1 ग्लास पाणी, तूप टाकून पाणी उकळू दिलं आणि नंतर हे नाचणीचं पीठ टाकलेलं आहे आणि गॅस बंद केलेला आहे अगोदरच आणि थोडंसं सॉफ्ट होण्यासाठी मी आता ते झाकून ठेवते. इकडं तोपर्यंत आपल्याला ही भाजी बनवायची आहे. भाजीचा मसाला तयार करते मी. आज भाजीला काहीच नव्हतं म्हणून बेसन पिठाच्या गोळ्याची भाजी बनवायची आहे. तर अशी बनवते मी. ही एवढा पूर्ण सारा मसाला, कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक, जिरे आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. ती भाजून घेते आणि हे भाजून झालेलं आहे ते आणि वाटून पण घेतलेलं आहे. आणि आता बेसन वड्या म्हणजे गोळे बनवायचे तर बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी, लाल तिखट, हळद, मीठ आणि ओवा टाकलेला आहे. ते मळून घेतलं पीठ तेवढं आणि आता भाजीची तयारी. साधी सिंपल पटकन होणारी अशी भाजी आहे. भाजीलाच काय नव्हतं म्हणून आज मी अशी भाजी बनवते. खूप दिवसानं खूप टेस्टी लागते. तुम्ही कधी बनवलेली आहे का? खूप टेस्टी लागते. जुनी पद्धत आहे ही. आपल्या पहिल्या आज्या बनवायच्या अशी भाजी. तशीच मी बनवलेली आहे. मी जेवढ्या रेसिपी करते ना, जेवढा स्वयंपाक करते ती पूर्ण माझ्या आजीच्या हात शिकलेला आहे मी पूर्ण. तेच मी बनवते. तर अशी झालेली आहे ही भाजी. आम्ही जास्त तिखट आणि तेल वापरलेलं नाही त्यामुळं तरी नाही मी जास्त कमीच वापरते तिखट पण आणि तेल पण स्वयंपाकाला. आणि हे पहा आता नाचणीच्या भाकरी लाटून बनवते. लाटून बनवलेल्या भाकरी आहेत ना नाचणीच्या चपात्यासारख्या सॉफ्ट होतात आणि असं आपल्या डेली भाकरीसारख्या केल्या ना ती लगेच कडक होतात. म्हणून मी अशा बनवलेल्या आहेत भाकरी. इकडं भाजी शिजते तोपर्यंत भाकरी पण बनवलेल्या आहेत आणि चपात्या पण बनवून घेतल्या होत्या आधी मुलांना. तर हा बघा मी आणि मुलगा जेवण करतोय आता दोघंजणं. त्यासाठी त्याला चपाती घेतली, मी नाचणीची भाकरी घेतलेली. आम्हा दोघांसाठी भाकरी केलेल्या, मुलांसाठी चपात्या केलेल्या आणि आता आम्ही जेवण करतोय. मग जेवण झाल्यानंतर मुलांनी कुल्फी आणली होती, त्यांनी पण खाल्ली आणि मला पण दिली. तर हे पहा जेवण झाल्यानंतर थोड्या वेळानं बघा कुल्फी खाल्ली. मग भाजीवाला आला होता, भाज्या आणल्या, चवळीची भाजी, कोथिंबीर आणि कढीपत्ता, मुळा आणि खरबूज आणलेले आहेत आणि टरबूज पण आहे. ते आईस्क्रीम खाल्ल्या लगेच त्यांना टरबूज पण खायचं होतं. म्हणलं थोडं थांबा आता थोड्या वेळानं कट करून देते मी. तर मग पुन्हा 1 तासानं पुन्हा कट केलं परत हे टरबूज. तर लहान मुलांना असं कट करून देते मी बघा असं, म्हणजे कारण त्यांच्या पोटामध्ये बिया जाणार नाहीत. आम्हाला तर लहान होता तर आम्ही तेव्हा बियासोबत खायचं आम्ही. तर असं कट केलं ना इझिली निघून जातात बिया. हे पहा. मग कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा. नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आज काय तेवढा विशेष नव्हता व्हिडिओ, तरी पण कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. बाय.